बंकट स्वामी महाराज दृष्टांत सांगायचे बरं काय महाराज. नारदाचा पहिल्यापासून एक स्वभाव होता. नारद म्हणजे दोन्ही पार्टीमध्ये तेवढाच वजनाचं गिराईक होतं महाराज. राक्षसाकडे जरी गेलं तरी नारदाचं वजन तेवढाच. म्हणजे त्या काळातला सोशल मीडिया होता, आधुनिक शब्दात बोलतो. कोण? नारद. दोन्हीला सम ठेवायचा, पण म्हणून वजन सारखं होतं. भेद आला की वजन कमी होतंय. म्हणून ज्याचे ज्याचे वजन गेले ते भेदामुळे वजन गेले. ते नारद इकडं तिकडं भ्रमण करायचा, पण त्याचा एक स्वभाव चांगला होता नारदाचा. नारद उतरताना थोडं खाता पितं घर बघून उतरायचा. कसलं घर? हलकट घरी उतरत नव्हता. खातं पितं घर बघायचं. समजा दूध दुभतं ज्या घरी जीवन दान दक्षिणा देतात अशाच घरी उतरायचा. कोण? नारद. सारखं 5-7 वर्षाला खिसा खाली झाला की ठरलेली घरं असायचे नारदाची. ते भ्रमण करीत करीत जे आपलं जे सेवा करणारं कुटुंब होतं त्या कुटुंबाच्या घरी उतरला. आणि ज्या घरी उतरला त्या घरी त्याच पती पत्नीला लग्नाला 20-25 वर्षे झाले होते, लेकरू बाळ झालं नव्हतं. ते नारदाची पूजापाठ केली, मिष्टान्न जीव घातलं, दान दक्षिणा देऊन दर्शन करून नमस्कार केला. आणि त्या अर्धांगिनीने विचारलं, ज्या कुटुंबामध्ये उतरला होता, नारदजी 20-25 वर्षे झालं लग्नाला होऊन, पण अनेक काही लेकरू बाळ झालं नाही. संतती भ्रमसाठ आहे, पण संपत्ती नसेल तर ते संसार शून्य मोजल्या जातो. आणि एवढं वर्ष झालं पूर्ण भारत भ्रमण करून बघितलं, जाणते करून बघितले, शेतामधली बारीक सारीक देवायच्या मनधरण्या करून बघितल्या, वैद्य बघितले बाहेर देशामध्ये जाऊन, पण प्रत्येकाचा निरोप एकच आलाय की तुमच्या आता निसर्गाताच नशिबामध्ये लेकरू नाही, तुम्ही आता उगा हरिहरी करून खा. नारदाकडे एवढी तक्रार केली. नारद अंतर्धान पावलेन भगवान विष्णूकडे गेले आणि भगवान विष्णूला जाऊन सांगितलं, देवा अनेक वर्षापासून जे कुटुंब माझ्या सानिध्यामध्ये खातं पितं घर आहे पुन्हा, आणि त्याच कुटुंबाच्या पती पत्नीच्या नशिबामध्ये लेकरू बाळ नाही, ते नाही म्हणतात, पण तुमच्याकडं पूर्ण जगाचा डाटा असतो, ते आम्हाला एकदा डाटा दाखवा. नाव सांगितलं दोन्हीचं, देवानं ते पूर्ण जीवनाचा जीवनभराचा डाटा काढून दिला. ते काय? देवानं देखील सांगितलं, नारदा तुला जसं त्यांनी सांगितलं तसंच त्यांच्या नशिबामध्ये लिहिलेलं आहे, त्या पती पत्नीच्या नशिबामध्ये लेकरू बाळ नाही. कुणा सांगितलं हे? भगवान विष्णूनं, म्हणजे देवानं सांगितलं. नारद निरोप घेऊन, बरं काही त्याच्यात काही बदल करता येईल का थोडाफार? देवानं सांगितलं, नशिबात आहे एवढंच मी देतो, जास्त देता येत नाही. नारद तिकडून निघाले, त्या कुटुंबाच्या घरी उतरले. नारायण नारायण भजनाचा छंद महात्म्याला. त्या कुटुंबामध्ये येऊन सांत्वन केलं, आई साहेब पूर्ण जीवनभराचा डाटा देवाकडे मी पाहिलाय, पण तुमच्या नशिबामध्ये लेकरू बाळ नाही, आणि तुम्ही आता उगा इकडं तिकडं भ्रमण करण्यापेक्षा पती पत्नीने एकूणमेकाला जीवनभर खाऊ घाला, आई सारामीनं जिंदगी जगत राहा. नारदानं एवढं सांगितलं. नारद चलत राहिले. नारद चलत राहिल्याबरोबर आता मी तुम्हाला विचारतो,
परमार्थाला पोषक जास्त माता माऊल्या आहेत का पुरुष मंडळी? हा, अहो जर यदा कदाचित थोडा पुरुष बिघडल्यासारखा करीत असला तर महिला त्याला तासात आणायचं काम करतात. हा, ज्या कुटुंबामध्ये त्या पती पत्नीच्या नशिबात लेकरू बाळ नव्हतं, नारदजी सांगून गेले, पण बाई हुशार होती. मनामध्ये खिन्न मानत बसायची. आणि त्या मालकानं तिला सांगितलं होतं, हे बघ, इथून पुढं जर कुठले जाणते बारीक सारीक देव करीत बसली सन, कोणता जर बुवा घरी आला तर याद राख. कशामुळं? एवढं करून देखील लेकरू बाळ नशिबात नाही, ताशी माणसं घरला न आलेले बरी. दम देऊन सांगितलं की बाई हुशार होती. रोजचा नित्यनेम दिवस निघाला की आपलं दोघा पती पत्नीनं 4-5 भाकरी भाजी करायची, खाऊन मस्तीत जीवन जगायचं. आणि ज्या गावामध्ये राहत होते अशाच, समजा आता जशी सोपान काका तुम्हाला जवळ आहेत, एवढ्याच अंतरावर एक फक्कड साधू राहत होता. कसला साधू? प्युअर लंगुटीवरला, बरमुड्यावरला नाही. प्युअर लंगुटीवरला साधू, पण आपापल्या भजनाच्या तंद्रीतला. पहिले संत आहेत सोपान काका, एकांतवास लाभलेले. शिष्य शाखा असल्या भानगडीत न पडलेले संत म्हणजे सोपान काका. असलेच फक्कड साधू होऊन गेला. ते डोंगरावर आपलं मस्तीमध्ये भजन करीत राहायचं. आणि भजनाबरोबर व्यवस्था कशाची असली पाहिजे? भजनाची. म्हणून पहिल्या पंक्ती देखील भजनेसाठीच होत्या. काय पहिल्या पंक्ती कुणासाठी होत्या? आता रिकाम टेकडे वाढले तो भाग वेगळा, पण पंक्ती हे भजण्यासाठी असायच्या. आणि जेवढे समजा 2005च्या अगोदरचे भजने झालेत, हे फक्त पंक्तीला जेवाय मिळतंय म्हणून भजने झालेत. काय पूर्वीचा काळ होता तो. त्या साधूला पोटाला ताण जरी झाला संन्याशी, मध्यान काळी तोंडवाशी. भजन करीत राहायचा, पण पोट रिकामा झाला की गावाची दिशा धरायची. गावात निघाल्याबरोबर भजन करीत निघायचं. राजा राम राम राम, सीता राम राम राम, सीता राम राम राम, सीता राम राम राम, राम राम सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम, हे राजा राम राम राम, सीता राम राम राम, हे राजा राम राम राम, सीता राम राम राम, हे राजा राम राम राम, सीता राम राम राम, सीता राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, सीता राम. मस्तीमधला साधू, जीवन झोकून दिलेला देवासाठी. भूक लागली की गावाची दिशा धरली, भजन करायला लागला. आणि जसं जसं गाव जवळ येईल तसं तसं मोठ्यानं आवाज काढायचा, लोकायला कळावं म्हणून. राजा राम राम राम, सीता राम राम राम. भजन करीत राहतो. पण असा मस्तीत भजन करीत आला तरी लोक दुर्लक्ष करायचे.
कोण चालक म्हणून. आता पुणे भागात नवनाथ येतात का नाही मला माहित नाही, नाही तर मराठवाड्यामध्ये नवनाथ येतात पेटीवर म्हणत आपलं. ते भजनेपेक्षा सोरेला असतात. स्वरामध्ये अशी पेटी वाजविती म्हणत असं फिरत येतात. तसला हा साधू. तेवढ्यानंही जरी भजन केलं तरी रस्त्याला कोणीच येईना. मग साधूनं मंत्र बदलला. काय? साधूनं मंत्र बदलला आणि म्हणायला सुरू केलं, अरे जो एक रोटी देगा उसे एक बेटा होगा. असलंय शिकावं लागतंय. कशासाठी? असलंय शिकावं लागतंय काही टायमात. मोठ्या मोठ्यानं म्हणायचं सुरू, अरे जो एक रोटी देगा उसको एक बेटा होगा. आणि ज्या पती पत्नीला लेकरू बाळ नव्हतं तेच दरवाजामध्ये मोठ्यानं जाऊन म्हणायला सुरू केलं, अरे जो एक रोटी देगा उसे एक बेटा होगा. त्या माता माऊलीनं घरातूनच ऐकलं. अनेक जगामध्ये भजन पाहिले पण हे भजन जगाच्या वेगळंच आहे. येऊन बाहेर बघितले तर फक्कड लंगोटीवरला साधू महाराज. म्हणून कोण कसलं घरला येईल काही सांगता येत नसतं. म्हणून अतिथी देवो भव. बाहेर दरवाजामध्ये येऊन त्या माऊलीनं बघितलं की साधून अशी पाठ फिरविली आणि म्हणायला सुरू केलं, अरे जो एक रोटी देगा उसे एक बेटा होगा. तिनं ऐकिलं म्हणलेलं हे. भोळा भाव देवा पाव माता माऊल्याचा असतो. गडी चॅप्टर असतील. तिनं हात जोडून नमस्कार केला, महाराज तुम्ही म्हणायलात एक भाकर दिली तर एक मुलगा लेकरू होईल, पण सकाळी सकाळी गरम गरम आम्हा नवरा बायकोला मी 5 भाकरी केल्यात, 5 भाकरी दिल्या तर 5 भाकरी. साधू बोलून गेला महाराज. लंगोटीवरला फक्कड संत होता, सोपान काकासारखी. आई साहेब 5 भाकरी दिल्यास तर तुला 5 लेकरं होते. नवऱ्याची नजर चुकविली आणि घरामध्ये गेली आणि सकाळी सकाळी ताजा केलेला भाकरीचा स्वयंपाक होता. 5 भाकरी, शेंगदाण्याची चटणी, लोणचं, 1-2 सुक्या भाज्या, चिरगुटामध्ये बांधलं, पदराखाली नेऊन साधूच्या झोळीमध्ये टाकलं. नवऱ्याची नजर चुकवून झोळीमध्ये टाकल्याबरोबर साधूनं मंत्र बदलला महाराज. राजा राम 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 सीता राम राम राम. काम भागल्यावर काय? मंत्र बदलल्याबरोबर आपल्या डोंगरावर निघाला भजन करीत करीत करीत. सालाबाद प्रमाणे 5 वर्षामध्ये त्या माऊलीला, त्या कुटुंबाला, त्या पती पत्नीला 5 लेकरं झाली. 5 लेकरं झाले. नारद म्हणजे नारदच ना. आमचे गुरुजी म्हणत असतात नारद म्हणजे नारद. खातपित घर असल्यामुळं अधून मधून नारद 5-7 वर्षाला चक्कर मारायचा. 5 भाकरी दिलेल्या साधूला 5 लेकरं. सालाबाद प्रमाणे 1-1 लेकरू असे 5 लेकरं झाले. 5-7 वर्षांना नारद फिरून आले. त्या अर्धांगिनीने सांगितलं, हो 5-7 वर्षाला नारदजी येतात आणि योगायोगानं नारदजी आलेत आणि आपल्याला जसं लेकरू बाळ झालंय तसं नारदजी घरला आले नव्हते. नारदाची जशी पहिली पूजापाठ होती, पूजा केली, मिष्टान्न जेवाय केलं. जेवण करून नारद उठल्याबरोबर
दानदक्षिणा दिली आणि पती पत्नीनं लेकरायले हाका मारल्या, हे बाळ हो नारदजी आले दर्शनाला या. 10-5 रुपये घेऊन आपलं पाचीला पाचीही पोरं नारदजीच्या दर्शनाला आले. दर्शन घेतल्याबरोबर नारदजीनं विचारलं, आई साहेब वटीत घेतले का काय, कळालं का नाही? हा, तुमच्या तर नशिबामध्ये देवानं सांगितलंय लेकरू बाळ नाही आणि ही 5 वटीत घेतली का काय? नाही महाराज, तुमच्या सारखेच अगदी भजन करीत आला एक साधू आणि 1 भाकर दिली तर 1 लेकरू होईल असा मंत्र म्हणू लागला. मग मी विचारलं होतं 5 भाकरी दिले तर 5 लेकरं होतील का? आणि त्या साधूला मी 5 भाकरी दिल्या, त्याच्या प्रसादापासून आम्हा पती पत्नीला हे 5 लेकरं झालेत. आणि नारदानं तर चेकिंग कुठून करून आलता, आ देवा, गाडीतलं पाणी संपल्यावर जशी